पूजा खेडकर IAS सेवेतून बरखास्त। केंद्र सरकारची पूजा खेडकर विरोधात मोठी कारवाई। धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाला आजपासून सुरुवात। आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन। काम निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आमदार पाटील यांची गणरायाला प्रार्थना। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन होण्याची शक्यता। DRPPL कडून भूमिपूजनाच्या हालचाली सुरू। ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येशी संबंधित तपास CBI वर्ग। मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये उच्च न्यायालयाला घोसाळकरांच्या हत्येशी संबंधित अनेक त्रुटी आढळल्या। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित। मंत्रालयामध्ये 11 सप्टेंबरला अजित पवारांच्या उपस्थितीत बैठकीत तोडगा न निघाल्यास 12 सप्टेंबरला पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा। छत्रपती संभाजीनगर शांतता समितीच्या बैठकीतील संतापानंतर 50 पेक्षा अधिक अतिक्रमणांवर हातोडा। चंपा चौक ते महानगरपालिका मुख्यालयापर्यंत कारवाई। शेतकऱ्यांच्या शेतीला आता शेतकऱ्यांचं आधार कार्ड जोडलं जाणार। एका शेतकऱ्याच्या नावावर किती जमीन आहे, कोणत्या गावात आहे याची एकत्रित माहिती गोळा करण्यासाठी मदत होणार। राज्य परिवहन महामंडळाकडून भाडेतत्वावरील नवीन 1310 खासगी बस गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू। मुंबई पुण्यासह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागांसाठी नवीन बसगाड्या भाडेतत्वावर घेण्यात येणार। गणेशोत्सवामध्ये भाविकांसाठी अतिरिक्त बस सेवा। आजपासून ते 16 सप्टेंबरपर्यंत रात्रीच्या वेळी अतिरिक्त बस चालवण्याचा बेस्ट प्रशासनाचा निर्णय। गोरेगाव ते कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम सुरू। आज रात्री 12 पासून उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 10 तासांचा ब्लॉक। गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबई शहरामध्ये मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा असणार। 32 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2435 पोलीस अधिकारी आणि 12420 पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी असणार। सप्टेंबरमध्ये देशामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता। राज्यामध्ये ठाणे जिल्ह्याला येलो अलर्ट आणि रायगडला ऑरेंज अलर्ट जारी। भारतातील 85% पेक्षा जास्त जिल्हे पूर, दुष्काळ आणि चक्रीवादळ यांसारख्या कठोर हवामान बदलांच्या घटनांनी प्रभावी। IPE ग्लोबल आणि ESRI इंडियाचा अहवाल समोर।